सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेमध्ये मतदान होणार आहे। कमळ फुलावरील चारही उमेदवाराच्या कमळ फुलावरील बटन दाबून आपण प्रचंड मताने विजयी करावा एवढं मी आपल्याला विनंती करणार आहे, नम्र आवाहन करणार आहे। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद। यानंतर आपल्या प्रभागातील अच्या उमेदवार प्रियांकाताई विश्वजित गायकवाड यांना अशी विनंती करतो की यांनी व्यासपीठावर आपले विचार व्यक्त करायचे। निवडणुकीच्या या ऐतिहासिक क्षणी या पवित्र अशा मंचावर उपस्थित आपले लाडके पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेब, आपले मार्गदर्शक निवडणूक प्रमुख माननीय संभाजीभाई पाटील निलंगेकर साहेब, आपल्या लातूर जिल्ह्याचे लाडके माजी खासदार डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड साहेब, लातूर शहर जिल्हा अध्यक्ष माननीय अजितभाई पाटील कवेकर साहेब, आपल्या भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व माननीय इंजिनियर विश्वजित अनिल कुमार गायकवाड साहेब व मंचावरील अन्य मान्यवर आणि माझ्या माता बंधू आणि भगिनींनो, मी प्रियंका विश्वजित गायकवाड वार्ड क्रमांक 12 मधून भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवार म्हणून आज आपल्या समोर उभी आहे। निवडणूक म्हणजे केवळ सत्ता नव्हे, ती विश्वासाची परीक्षा आहे, विकासाचा संकल्प आहे आणि म्हणून येत्या 5 वर्षांमध्ये जे काही कामे अपूर्ण राहिली आहेत ते आम्ही पूर्णत्वास आणू। काही ठिकाणी नाली बांधून घेणे बाकी आहे, ते प्राधान्याने बांधू। काही ठिकाणी रस्त्याचे कामे बाकी आहेत, ते रस्ते मजबूत टिकाऊ बनवण्याचं काम आम्ही त्वरित करणार आहोत। कचरा प्रश्नही आहे, त्यासाठी नागरिक आणि पालिका प्रशासनमध्ये समन्वय घडवून आणणं आणि प्रत्येक गल्लीमध्ये घंटागाडी ही गेलीच पाहिजे आणि नागरिक घंटागाडीमध्येच कचरा टाकतील याकडे जनजागृती करणं हे आमचं नियोजन आहे। सुरक्षेच्या दृष्टीने माझ्या प्रभागात अधिक ठिकाणी स्ट्रीट लाईट म्हणजे पथदिवे लावणे आणि आवश्यक त्या ठिकाणी CCTV लावणे आमचं नियोजन आहे। आणि निवडून येतात ज्या काही प्रशासकीय योजना आहेत त्यांचा कट्टा आम्ही आमच्या संपर्क कार्यालयामध्ये खुला करणार आहोत। एक महिला म्हणून मी महिलांचे प्रश्न जाणते। एकीकडे आपल्या लाडक्या बहिणीचे हात लाडक्या देवाभाऊनी बळकट बनवलेच आहेत, त्यांना आणखी मजबूत आणि स्वावलंबी बनवण्याचं आमचं त्यांना घर बसल्या हातात कमाई येईल अशा घरगुती उद्योगांना आणि बचत गटांना ताकद देण्याचं काम आम्ही करणार आहोत। खरं सांगायचं झालं तर मी तुमचीच मुलगी आहे, इथेच माझा जन्म झालाय, इथेच माझं शिक्षण झालंय, मी तुमची बहीण आहे आणि मी इथली सूनही आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून तुम्ही मला निवडून द्याल आणि लातूरच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टीचे आम्ही 4ही उमेदवार आमच्या लाडक्या आणि अनुभवी दीपाताई गीते, शांत आणि सोज्वळ स्वभावाच्या मीनाताई साळुंके, कामाचा वेग आणि उत्साह असलेले गणेशदादा गोमचाळे आणि मी स्वतः प्रियंका विश्वजित गायकवाड, आम्हाला संधी द्या आणि येत्या 15 तारखेला कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला मतरूपी आशीर्वाद द्या। भारतीय जनता पार्टीने जी आम्हाला ही संधी दिली आहे त्याबद्दल मी पक्ष नेतृत्वाची मनपूर्वक आभारी आहे। आम्हाला हवंय मतदानाचं बळ, कारण लातूर काय म्हणतंय, कमळ कमळ कमळ, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद ताई। यानंतर सुजान अभ्यासू असं नेतृत्व
डॉक्टर दीपाताई गीते यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटांमध्ये आपले विचार व्यक्त करायचे. सर्व ताईंना विनंती, एकदा जोरदार भारत माता की. माझाचा आवाज मोठा आहे. भारत माता की. धन्यवाद. आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 12 मध्ये जी जाहीर सभा होत आहे त्या सभेसाठी उपस्थित असलेले आपले आदरणीय पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब, तसेच आपले प्रभारी किंवा प्रमुख म्हणून असलेले पक्षाचे आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय संभाजी भैया पाटील निलंगेकर, तसेच लातूर शहर जिल्ह्याचे अध्यक्ष अजित भैया पाटील कवेकर, या ठिकाणी उपस्थित असलेले प्रभाग 12चे 4ही उमेदवार, त्यामध्ये अ मधून प्रियांका विश्वजित गायकवाड, ब मधून मी स्वतः डॉक्टर दीपाताई गीते, क मधून मीनाताई चंद्रकांत साळुंके आणि ड मधून गणेश सुरेशराव गोमसाळे आणि सर्व स्टेजवरील आदरणीय मान्यवर, या ठिकाणी जमलेल्या सर्व माझ्या सुजाण बंधू आणि भगिनींनो, मी आपल्याला सर्वांची सुपरिचित आहेत, पण मी आपल्याला विनंती करणार आहे की सर्वांनी आता एवढ्या संख्येने उपस्थित आहेत तेवढ्याच संख्येने आम्हाला सर्वांना निवडून द्यावं. कारण आपण पहिल्यापासूनही जाणतात की आपण लोकांनी माझ्या पहिल्यापूर्वी पण विश्वास ठेवून कामाची चुणूक बघून आपण आम्हाला विश्वासाने निवडून दिलेला आहे. त्यामधून आम्ही जवळजवळ 80% कामं करायचा प्रयत्न केलेला आहे. जे 20% कामं राहिलेली असतील ते पूर्ण करायचे असतील तर केंद्रामध्ये सत्ता भाजपाची आहे, महाराष्ट्रात सत्ता भाजपाची आहे आणि कुणाच्याही भूल तपांना बळी पडून तुम्ही बळी पडू नका. आणि महानगरपालिकेतही सत्ता जर आपण निवडून दिली प्रभाग क्रमांक 12 मधून तर आपण सर्वजण आम्हाला निवडून देणारच आहेत. पण मी आपल्याला आव्हान करते की लातूर शहरामध्ये सर्वांनी म्हणून भाजपाच्या पाठीमागे राहावं आणि सर्वांना निवडून द्यावं, एवढंच या ठिकाणी विनंती करते. आणि जे कामं अपूर्ण राहिले असतील, आपल्या अपेक्षा जास्त असतील, त्या पूर्ण करण्याचा आम्ही 4ही नगरसेवक मिळून आपले सेवक म्हणून आम्ही काम करू, एवढंच मी या ठिकाणी बोलणार आहे. आणि आपण जर प्रभाग क्रमांक 12च्या 4ही उमेदवारांना मेरिटमध्ये निवडून दिलं, लातूर शहरामध्ये 18 प्रभाग आहेत, 18 प्रभागापैकी सर्वात जास्त जर मतदान आम्हाला निवडून दिलं तर आम्हाला बजेटमध्येही पालकमंत्री आपलेच आहेत, संभाजी भैया पण आपलेच आहेत, तर बजेटमध्ये पण आम्हाला झुकतं माप मिळेल आणि लातूरमध्ये नंबर 1 मध्ये 12 नंबरचा प्रभाग सर्व सोयींनी युक्त कसा आणता येईल एवढं आपण तुमच्या मतदान रूपातून आम्ही करणार आहेत. आम्ही तुमचे पहिले सेवक होतो आणि आताही सेवकच राहणार आहेत. फक्त तुमच्या मतदानाच्या रूपाच्या माध्यमातून आम्हाला सेवा करायची संधी द्यावी आणि चौघांनाही निवडून द्यावं, एवढीच मी विनंती करते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. यानंतर लातूर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे लाडके जिल्हा अध्यक्ष माननीय श्री अजित भैया पाटील कवेकर साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करायचे. आजच्या या सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आदरणीय छत्रपती शिवेंद्र भारतीय जनता पार्टीने उतरवलेले इथे आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब उपस्थित आहेत आणि म्हणून आपले जे काही प्रश्न आहेत त्या सगळ्यांचं उत्तर आदरणीय छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेबांकडे आहे. गीतेताई जे सांगत होत्या ना, गीतेताई म्हणत होत्या की आपल्याला फंड जर आणायचा असेल तर आदरणीय पालकमंत्री मोदयांच्या माध्यमातून आपण सगळा फंड आणू शकतो. परंतु मला असं वाटतंय भैया की लातूर महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त फंड जर कोणी आणला असेल तर आदरणीय गीतेताई आणि गणेश गोमसाळेंनी आपल्या वॉर्डामध्ये आणलेला आहे. आणि म्हणून जे गीतेताईंनी तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे की पालकमंत्र्यांसमोर त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की बहुमतानं जर सर्वात जास्त मतानं जर आपण ह्या ठिकाणच्या उमेदवारांना निवडून दिलं तर सगळ्यात जास्त फंड आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून ते प्रभागात करणार आहेत. आणि म्हणून इथं उपस्थित सर्वांना एकच गोष्ट सांगू इच्छितो
की विकास जर करायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाहीये. वरती नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून आपल्या देशाचा विकास होतोय, खाली देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून देशाचा विकास होतोय, आणि लातूर शहराचा जर आपल्याला विकास करायचा असेल तर फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीला जर आपण सरकारमध्ये आणलं तरच आपला विकास होणार आहे. 2 इंजिन सेट झालेले आहेत, आता 3रं बोगी लावण्याचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. दुसऱ्या पट्टीवरती जर आपण लातूर शहराला घेऊन गेलो तर आपल्या विकासाची गती कमी होणार आहे. म्हणून लातूरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना आपण निवडून द्यावं ही विनंती तो उपस्थित सर्वांना करतो. आणि आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब उपस्थित असल्या कारणानं आपले सगळे प्रश्न ह्या पुढच्या काळामध्ये मार्गी लावणारं व्यक्तिमत्व जर कोणी असेल तर ते आदरणीय छत्रपती आहेत. इथलं नालीचं काम जर मंजूर करायचं असेल तर त्यांची सही व्हावी लागते. इथलं रस्त्याचं काम जर मंजूर करायचं असेल तर त्यांची सही व्हावी लागते. यांच्या सहीशिवाय कुठलंही विकासात्मक काम हे लातूर शहरात होऊ शकत नाही. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कमळावरच्या चिन्हावरती उभा राहिलेले उमेदवार जर निवडून आले तरच जरा खुल्या मनानं आमचे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेब त्या ठिकाणी कामावरती सह्या करतील आणि आपले सगळे कामं त्या ठिकाणी निकाली काढतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सर्व जनतेला कमळाच्या पाठीमागे उभं राहण्याचं आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद भैया साहेब. यानंतर आपल्या लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रभाग क्रमांक 12 व 13 चे निवडणूक प्रमुख प्रभारी माननीय श्री संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेब यांना विनंती करतो यांनी आपले सखोल असे विचार आमच्या समोर व्यक्त करायचे. भारत माता की जय. मजबूतीने भारत माता की जय. आज लातूर महानगरपालिकेच्या प्रभाग निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक 12 व 13 याच्या मध्यभागी आजची प्रचार सभा होत आहे. आणि त्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री सन्माननीय शिवेंद्रजी राजे भोसले साहेब, व्यासपीठावर उपस्थित माजी खासदार सन्माननीय डॉक्टर सुनीलजी गायकवाड साहेब, आपले उमेदवार दीपाताई गित्ते, प्रियंकाताई गायकवाड, मीनाताई सळुंके आणि गणेश गोमसाळे, त्याचसोबत आपल्या प्रभाग क्रमांक 13 चे उमेदवार आलटे पवन कुमार, तुलसीताई पांचाळ, केंद्रे छायाताई शिवाजी आणि हिप्परकर अण्णासाहेब बाळासाहेब. व्यासपीठावर उपस्थित आमचे तानाजीराव, समोर उपस्थित आमचे माता भगिनी, वडीलधारी मंडळी व तरुण मित्रांनो, महानगरपालिकेची निवडणूक आहे. आमदारकीच्या निवडणुकीचे प्रश्न वेगळे असतात, खासदारकीच्या निवडणुकीचे प्रश्न वेगळे असतात. महानगरपालिका म्हणजे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जे प्रश्न आपल्याला असतात ते प्रश्न जर सोडवायचे असतील तर त्याच्यासाठी ही निवडणूक उपयोगाची आहे. आज आपण पाहतोय, आज देखील राजे या भागाला, आपल्या भागामध्ये 40 वर्ष झालं आपल्याला वाटतंय की या लातूरमध्ये किती आपल्याला पाणी येत असेल, घरापर्यंत नळाला पाणी मिळत असेल असं बाहेर चर्चा आहे. पण मागचे 20 वर्ष झाले, 4 टर्म झाले, आमदार इथं एकच आहेत, त्यांचं नाव आहे अमित देशमुख. आणि हे आमदार 20 वर्ष झाले इथे. आज देखील नळाला जर आपण विचारलं पाणी कसं येतंय तर नळाला देखील अस्वच्छ पाणी येतंय, गढूळ पाणी येतंय. आपल्या घराच्या नळाला येणारं पाणी आपण पिऊ शकतो का? आज देखील पाणी जे येतंय 10 दिवसाला येतंय, 15 दिवसाला येतंय. अमितरावला आम्ही ज्यावेळेस बोललो की एका भाषणामध्ये आम्ही ह्या गोष्टी सांगितल्यानंतर त्यांनी बोलले की संभाजी पाटीलला लातूर मध्ये बोलण्याचा काय अधिकार आहे, त्यांचा लातूरशी काय संबंध, अभिमन्यू पवारचा लातूरशी काय संबंध.
सुनील गायकवाडचा लातूरशी काय संबंध? अर्चनाताई ह्या चाकूरच्या आहेत, त्यांचा लातूरशी काय संबंध? अजित पाटील कवेकर हे कव्याचे आहेत, यांचा लातूरशी काय संबंध? मी त्यांना सांगतो की ज्यांना माहित नसल, संभाजी पाटील यांचं घर वॉर्ड क्रमांक कोणत्यामध्ये? अजितराव 17 मध्ये. सुनीलराव तुमचं घर वॉर्ड क्रमांक कोणते? 12. आमचे अभिमन्यू पवार यांचं घर कोणत्या वॉर्डामध्ये? 13. अर्चनाताई यांचं घर कोणत्या वॉर्डामध्ये? 15. आमचे रमेश अप्पाचं घर 11 वॉर्ड क्रमांक 11 मध्ये. राजे, माझं शिक्षण झालंय शाहू कॉलेजमध्ये. सुनीलराव तुमचं शिक्षण झालंय लातूरमध्ये. अजितरावचं झालंय लातूरला. अर्चनाताईचं झालंय उदगीरला. रमेश अप्पाचं झालंय रामेश्वरला. आता या सर्वांचं शिक्षण इथंच झालंय. या सर्वांचे घर आहेत लातूरमध्ये. प्रत्येक वार्डामध्ये यांचे घर आहेत. मला प्रश्न इथल्या आमदाराला विचारायचा आहे, तुमचं घर कोणत्या वार्डात आहे? जरा त्याचा नंबर सांगा. कोणतं वार्ड आहे आमदाराचं? गाव कोणतं? बाबळगाव. हे लातूरच्या वार्डामध्ये येत नाही आणि त्यांना बोलायचा कोणताच अधिकार त्या ठिकाणी नाहीये. त्यांनी बोलत असताना लातूरच्या विकासामध्ये मागच्या 20 वर्षामध्ये काय भर टाकली आहे हे त्यांनी सांगायला पाहिजे. त्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये दिशाभूल करणं, विषाचं विषांतर करणं, हा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे. आमच्या इथं देवणीचा बाजार असतो. ताई बरोबर आहे? देवणीचा बाजार असतो. देवणीच्या बाजारामध्ये साहेब फार प्रसिद्ध आहे देवणी गाव. देवणीच्या बाजारामध्ये पूर्ण भागातले जे काही पशुधन असतात, चांगल्या गायी असतात. देवणीची गाय म्हणजे फार प्रसिद्ध गाय. देवणीचं वळू फार प्रसिद्ध आहे. कुणाला गायी, चांगल्या गायी खरेदी करायच्या असतील तर ते देवणीला येतात. असंच देवणीच्या बाजारामध्ये एक शेतकरी येतो. त्या शेतकऱ्याला गाय खरेदी करायची असते आणि त्या बाजारात फिरत असताना एका गायीच्या जवळ त्यावेळेस शेतकरी जातो आणि विचारतो, या गायीच्या कितीला गाय दिली म्हणून विचारतो. तो शेतकरी म्हणतो की गाय ही 35,000 रुपयाला आहे. ते म्हणतो 35,000 रुपये, किती लिटर दूध देती? ही जवळपास 3 ते 3.5 लिटर दूध देती. मग तो पुढच्या स्टॉलला जातो, पुढच्या ठिकाणी जातो. तिथं बघतो एक गाय. गाय जरा बरी वाटत असती. तो विचारतो कितीला गाय दिली? मग तो शेतकरी सांगतो ही गाय जवळपास 50,000 रुपयाला आहे. तो म्हणतो दूध किती देते? मग ते सांगतं की ही गाय जवळपास 5 लिटर दूध देते. तो शेतकरी पुढे सरकतो. सरकल्यानंतर त्याला अजून एक चांगली गाय दिसते. तिथल्या माणसाला, शेतकऱ्याला विचारतो कितीला गाय दिले? तो 75,000 रुपयाला ही गाय आहे. तो म्हणतो किती लिटर दूध देते? तो म्हणतो 7.5 लिटर ही गाय दूध देते. मग तो अजून जरा पुढे सरकतो. पुढे सरकल्यानंतर एक अत्यंत देखणी गाय असते. दिसायला एकदम चांगली, पाहिल्यानंतर चांगली वजनदार, रुबाबदार चांगली गाय असते. पांढरी गाय, एकदम चांगली रुबाबदार गाय, एकदम देखणी गाय. शेतकरी त्या दुसऱ्या शेतकऱ्याला विचारतो की हे गाय कितीला दिली? तो म्हणतो 1,00,000 रुपयाला ही गाय. मग त्याला वाटतं की आता 75,000 रुपयाची गाय ही जवळपास 7 लिटर दूध देते, 7.5 लिटर दूध देते. तर आता 1,00,000 रुपयाची गाय जर घेतली तर किमान 10 लिटर दूध देईल. तो दुसरा प्रश्न विचारतो की किती लिटर दूध गाय देते? तर तो शेतकरी म्हणतो की ही गाय दूध देत नाही. तो म्हणतो तरी मग एवढी किंमत कस काय? तो म्हणतो बघा ना गायला, दिसायला किती देखणी आहे, एवढी छान दिसतीये, बघायला रुबाबदार आहे, चांगली आहे, देखणी आहे. म्हणतो अरे पण ती दूध देत नाही ना. ते म्हणतो अरे दुधाचं काय पडलंय, दिसायला चांगली आहे ना, दुधाशी काय घेऊन बसलात? तसं लातूरचे आमदार आहेत, दिसायला चांगले, दूध देत नाही. 20 वर्षामध्ये काय दिलंय? 20 वर्षामध्ये गावाला काय दिलंय? बरोबर आहे का ना मावशी? हसले सर्वजण मनातून.
काय दिलं तुम्हाला? नुसतं रुबाबदार, दिसायला एक नंबर टॉप. साहेब तुम्ही बघितलात का कधी मुंबईमध्ये एखाद्या मॉडेलची कमतरता जर भासली तर लातूरून आम्ही त्यांना पाठवू शकतो. ऍक्टिंग जर तुम्ही बघितलं तर कधी हात इकडं, कधी इकडं, कधी इकडं, कधी इकडं, इकडं असं हात चालू असतात त्यांचे. आम्हालाही कळत नाहीत हात कधी बाहेर पडतील. अहो तुम्ही गावाला काय दिलात हे सांगा ना. 20 वर्षात गावासाठी काय केलं हे देखील सांगणं गरजेचं आहे. आणि जो विकासाचा वारसा मी निश्चितपणे सांगतो साहेब, त्यांनी आमदार होऊपर्यंत स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब असताना या गावाला भरभरून दिले. पण किमान त्यांच्या नंतर जो विकासाचा वारसा त्यांचा होता हा त्यांनी कधी पुढे चालू शकले नाहीत. 1 रुपये साधं खडं काही टोपलंभर खडक जरी टाकायचं म्हटलं तर त्यांच्याकडे जायला कुणा सर्वसामान्य माणसाची गत नाही. त्यांच्या जवळच्या माणसं त्यांच्या जवळ जाऊ शकत नाहीत. कधी सामान्य माणूस त्यांच्या जवळ जाणार आहे? त्यांचा रुबाब आजूबाजूला चार. आता इथं बसलेत कोण आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, राजे आहेत, राजघराण्यातले आहेत. पण सर्वसामान्य माणसांसारखं आले, आपल्यामध्ये बसले, आपल्यामध्ये चर्चा करतात, आपल्या सर्वांसोबत वागतात, राहतात. ह्यांना पाहिल्यानंतर असं वाटतं की हा माणूस आपल्यातला आहे. पण आज देखील 20 वर्ष आमदार होऊन देखील हा आपला आमदार आपल्यातला वाटत नाहीये. हा कुठंतरी लांबचा माणूस आहे असं आपल्याला भाव होतं. आणि माझी आपल्याला विनंती आहे, आपण विकासाचा वारसा घेऊन निवडणुकीला समोर चाललोय. आणि विकासाचा वारसा म्हणजे काय? दिल्लीमध्ये आपलं सरकार आहे. दिल्लीच्या सरकारच्या माध्यमातून आपल्याला लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी असतील, जसं विमानतळाचा प्रश्न होता, विमानतळाचा प्रश्न आता माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, माननीय शिवेंद्रराजे साहेबांनी आणि कॅबिनेटनी त्याच्यातला अंतिम निर्णय केला. आणि रिलायन्स कंपनीकडचं जे आपलं विमानतळ होतं आता महाराष्ट्र शासनाकडे आले आणि दिल्लीकडे प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवलाय आणि ते देखील चालू होण्याचं काम गती चालू झाली. साहेब, केंद्र सरकारने सर्वात महत्वाचा प्रकल्प जो आहे रेल्वे कोच कारखाना हा लातूरला दिला. यांनी लातूरला दिलं काय? आजूबाजूला जे साखर कारखाने उभा टाकलेत त्या कारखान्याचं जे घाण पाणी आहे, तुम्हाला माहित नसेल, मी आपल्याला आवर्जून सांगतो, आपल्या घरामध्ये जे प्रदूषित झालेलं पाणी येतंय, जे घाण पाणी येतंय, त्या पाण्यामध्ये यांच्या कारखान्याची घाण टाकली आणि ते घाण सांडपाणी त्यांच्या कारखान्याचं आपल्या नळ्याच्या माध्यमातून आपल्या घरापर्यंत येतंय. हे कधी आपण विचारणार आहे का? आजपर्यंत त्यांनी हेच चालू दिलं. पिण्याचं पाणी स्वच्छ दिलं नाही, त्याच्यावर कधी बोलले नाहीत. आज आपल्याला स्वच्छ पिण्याचं पाणी जर पाहिजे असेल तर आज भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही. देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना वॉटर ग्रीड प्रकल्प मंजूर केला आणि वॉटर ग्रीड प्रकल्पामधून पहिल्यांदा जर मंजुरी दिली असेल तर लातूरच्या पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी मंजुरी दिली. परत उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार आलं, जशाला तसं फाईल उचलली, बाजूला टाकली. परत आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा वॉटर ग्रीड या प्रकल्पाला आपण मंजुरी दिली आणि त्या ठिकाणी आपण पुढे चाललोय. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मी आपल्या सर्व माता भगिनींना विनंती करतो, मतदान आपण कशासाठी करायचं आपण लक्षात घ्या. आपण स्वच्छ हक्काचं, आज देखील एवढ्या वर्षानंतर आपल्याला स्वतःला स्वच्छ पाणी भेटू शकत नाही. हे स्वच्छ पाणी देण्याचं काम जर कोण करणार असेल हे भारतीय जनता पार्टीचं सरकार करणार आहे. आणि त्याच्यासाठी राज्य सरकार सोबत लागतं, केंद्र सरकार सोबत लागतंय. आणि हे दोन्ही सरकार जर सोबत घेऊन जायचे असतील, इकडनं तर शिवेंद्रराजे आपले मंत्री आहेत, त्यांनी आपल्या भागामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देणार नाही. हे बघा, माणूस आपला कधी ओळखायचा? जो संकटाच्या काळामध्ये उभा टाकतो ना तो आपला हक्काचा माणूस असतो. कोविड सारखं संकट आलं, कोविड सारखं संकट आलं त्या काळामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख होते साहेब. त्यांच्याकडे एवढं मोठं खातं होतं, आरोग्याचं खातं होतं,
कोविड सारख्या संकटाच्या काळामध्ये ज्या जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी जिल्ह्यामध्ये राहायला पाहिजे होतं तो पालकमंत्री जिल्ह्यामध्ये न राहता जिल्ह्यातल्या जनतेला वाऱ्यावर सोडून गेला आणि कुठंतरी मुंबई आणि विदेशामध्ये जाऊन राहिला. हे देखील आपण दखल घ्यायला पाहिजे. आज ज्यावेळेस ऑक्सिजन आपल्याला कमतरता होती, आज हा माणूस इथं नव्हता. रेमडेसिवीरचं इंजेक्शन लागत होतं, हा माणूस इथं नव्हता. खातं त्यांच्याकडे मेडिकल कॉलेजचं खातं होतं, त्याचं देखील जे ICU आहे त्याच्यामध्ये अतिदक्षतागृह हे आपल्या सरकारने आपण त्यावेळेस आपल्या कालावधीमध्ये बनवलंय. पण संकटाच्या काळामध्ये जनतेला सोडून निघून गेले. पाणी आपल्याला नव्हतं, टंचाई होती, दुष्काळ होता, त्या काळामध्ये आपल्या सोबत नव्हते. रेल्वेने पाणी आणायचं काम देखील भारतीय जनता पार्टीच्या सरकारनेच केलेलं आहे. पण अडचणीच्या काळात हे लोक निघून गेले. ज्या सरकारने रेल्वेने पाणी आणले त्याचा कारखाना देखील आपल्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीने चालू केलेला आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, ही निवडणूक फार महत्वाची आहे. ही निवडणूक आपल्याला पुढचे 5 वर्ष आपलं काय करायचंय, आपल्या भागाचा विकास कसा करायचाय ह्याच्यासाठी ही निवडणूक आहे. आपल्या गावामध्ये जर पाहिलं राजे, सर्वात महत्वाचा आता एक जो प्रश्न निर्माण झालाय तो ट्रॅफिकचा प्रश्न आहे. ट्रॅफिक जर आपल्याला मोकळी करायची असेल तर तुम्हाला खुले रस्ते द्यावे लागतील. अनेक रस्ते तुम्हाला आउटर रिंग रोड बनवावे लागतील, अनेक फ्लायओव्हर बनवावे लागतील. आणि मला आपल्याला आवर्जून सांगायचंय, हे जे रस्ते बनवण्याचे जे खातं आहे ना, त्या खात्याचे मंत्री स्वतः शिवेंद्रराजे भोसले साहेब आहेत. त्याच्यामुळे आपल्याला देखील त्याच्यामध्ये कुठं अडचण येणार. या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राजे, आपण ह्या भागामध्ये आउटर रिंग रोड असतील, स्थानिक ठिकाणी भुयारी रस्ते असतील, जे जे लागेल ते आपण लातूरला द्यायला पाहिजे, ही मागणी इथल्या जनतेची आहे. या भावनेतून आम्ही आपल्याकडे व्यक्त करतोय. निश्चित येणाऱ्या काळामध्ये अनेक विविध प्रश्न आहेत, त्यांनी देखील बोलतील. उद्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा आहे. देवेंद्र फडणवीस साहेब कोण आहेत? ज्यांनी संकटाच्या काळामध्ये लातूरला पाणी दिलं, रेल्वेने पाणी दिलं, त्या व्यक्तीचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. इथं लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत. या सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावर ज्या माणसांनी सतत प्रत्येक महिन्यामध्ये निधी जमा करतो त्या माणसाचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. आता आपल्या भावाची उद्या सभा येणार आहेत का नाही? हो का नाही? बघा, सर्वजण येणार आहेत, ताकदीने येऊ. पण आणि मी आपल्याला आवर्जून सांगतो, आता देवेंद्र फडणवीस साहेब एवढ्यावर थांबले नाहीयेत. माझ्या बहिणीला आता 1500-2100 रुपयावर आम्हाला थांबायचं नाहीये. आता माझ्या बहिणीला लखपती दिदी करायचंय. आता माझ्या बहिणीसाठी 1-1 लाख रुपये आता त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी द्यायचे. हा निर्णय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे. 50 लाखापेक्षा अधिक जास्त बहिणींच्या खात्यावर 1-1 लाख रुपये जमा केलेत आणि अजून नवीन 50 लाख बहिणींना लखपती करायचंय. हा निर्णय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे. लखपती दिदी योजना आपल्या सर्व साहेब आणि त्याचं बॉस जिल्ह्याचे इथं बसलेत आपल्या समोर. काळजी आहे का मग आपल्याला? लाडकी बहीण, लखपती दिदी हे कोणतं सरकार देणार आहे? भाजप, कमळ. त्यामुळे आपलं मतदान कुणाला राहायला पाहिजे? भाजप, कमळ. ज्यांना 20 वर्ष आपण आमदारकी दिली त्या माणसांनी कधीच आपल्याला काही दिलं नाही. माझं त्यांना आव्हान आहे की आपण या चर्चा करू. एका व्यासपीठावर दोघं पण एकत्रित मिळून बोलू. तुमचे 2.5 वर्ष राजे आपल्याकडे गेल्या वेळेस 5 वर्षाची सत्ता भाजपला दिली. 2.5 वर्ष भाजपचे होते, 2.5 वर्ष काँग्रेसचे होते. त्यांनी त्यांच्या 2.5 वर्षात काय केलंय आणि आम्ही आमच्या 2.5 वर्षात काय केलंय हे देखील आपण चर्चा करू. यांच्या सत्तेच्या काळामध्ये यांना साधे मुतारी बांधता आले नाहीत. इथून आपण गोलाईमध्ये गेलो. गोलाईमध्ये गेल्यानंतर आमच्या माय माऊलीला शौचालयाला जायचं असेल तर तिथं शौचालय होतं का? नव्हतं. कुणी बनवले शौचालय? आपल्या काळातच शौचालय झाले. कुणाला एक साधी मुतारी यांच्या काळामध्ये बनवलं झाले नाही. या लातूरनी काय विकास करणार आहे? मोदी साहेब वर आल्यानंतर त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपण जर पाहिलं, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घराला आमच्या माय माऊलीसाठी त्यांनी शौचालय देण्याचं काम केलं. घरकुलं त्या ठिकाणी त्यांनी दिले.
ह्या सर्व योजना ह्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांसाठी देण्याचं काम केलेलं आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की 15 तारखेला कमळाच्या समोरचं बटन दाबून आपण आपले 4 उमेदवार आणि 13 मधले 4 भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अ ब क काय बघायचं नाही, जिथं कमळ दिसेल त्याच्या समोरचं बटन आपण दाबा आणि सर्व भाजपच्या उमेदवाराला निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. काय म्हणतोय लातूर? धन्यवाद. या ठिकाणी आत्ताच आपले लाडके नेते माननीय आमदार निलंगेकर साहेबांनी या ठिकाणी मोलाचं असं मार्गदर्शन केलं. यानंतर शिवश्री राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आपल्या लातूर जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना अशी विनंती करतो आपलं मोलाचं असं मार्गदर्शन करायचं. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, भारत माता की. आज लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या वॉर्ड प्रभाग क्रमांक 13 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आणि या लातूर शहरातून महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आपलं सर्वांचं बहुमोल असं मत मिळवून आपण निवडून द्यावेत ही विनंती करायला या ठिकाणी मी आपल्यापर्यंत आलोय. या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले आपले लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, माझे सहकारी मित्र आणि भारतीय जनता पार्टीतले एक आमचे एक सिनियर ज्याला सहकारी आपण म्हणू शकतो ते माननीय संभाजी भैया निलंगेकर पाटील, त्याचबरोबर ज्यांनी मगाशी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि या लातूर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी आपल्याला पुढची व्यूहरचना ज्यांनी आपल्या पुढे मांडली ते माननीय अजित पाटील कवेकर, ज्यांनी प्रास्ताविक केलं ते माननीय डॉक्टर माजी खासदार सुनीलजी गायकवाड, त्याचबरोबर आपल्या प्रभागातील उमेदवार प्रियांकाताई विश्वजित गायकवाड, दीपाताई विठ्ठलराव गीते, मीनाताई चंद्रकांत साळुंके आणि आपले तरुण उमेदवार गणेश सुरेश गोमचाळे, त्याचबरोबर मंचावरील सर्व प्रमुख मंडळी आणि समोर बसलेले आपण सुद्धा तेवढेच किंवा लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांच्या हातामध्ये आज ताकद आहे ते आपण सर्व माझ्या मतदार बंधू भगिनी, माझ्या सर्व मातांनो, सर्व माझ्या तरुण मित्रांनो आणि उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, आज लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानाला आपण आता लवकरच सामोरं जाणार आहे आणि इथं येत असताना आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपल्या समोर येऊन 2 शब्द बोलत असताना मला आपल्याला काही गोष्टी आपल्या समोर मांडायच्या किंवा मांडावं असं वाटतं. ही निवडणूक जरी 5 वर्षाची असली तरी बंधू भगिनींनो, वडीलधारी लोकांनो, आपण लक्षात घ्या की तुम्ही पुढच्या 25-30 वर्षाच्या लातूरचा चेहरा मोहरा काय असणार आहे हे ठरवायला तुम्ही सगळेजण मतदान करणार आहात हे लक्षात घ्या. हे काही 5 वर्षासाठीचं मतदान नाही आहे. हे लातूर शहर आपल्याला कुठल्या दिशेनं न्यायचं आहे
हा निर्णय तुम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून करणार आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज देशात काय परिस्थिती आहे, देशात काय चाललंय, देशाचं वातावरण काय म्हणतंय, आज राज्याचं वातावरण काय म्हणतंय. नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्र राज्याचं वातावरण काय म्हणतंय आणि त्याच माध्यमातून आता चालू असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपल्या इथलं वातावरण आपण काय करायचं ह्याचा विचार आपल्याला करायला लागणार आहे. आज देशात पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वाखाली हा भारत देश अतिशय गतीनं प्रगती करतोय ही वस्तुस्थिती आहे. आज आपल्या देशाकडं कुणी तिरक्या नजरेनं बघू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. आज भारतीयांना जगभरामध्ये सन्मानाची आणि आदराची वागणूक मिळती हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज आपला भारत देश जगातली 4थी अर्थव्यवस्था झालाय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज केंद्र सरकारकडनं मोदीजींच्या माध्यमातून आपल्यासाठी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या गेल्या. त्या आजपर्यंत या योजना शेतकरी सन्मान योजना असू दे, घरकुल देण्याची योजना असू दे, अनेक योजना त्यांनी केल्या. आजपर्यंत या योजना 15 वर्ष झाली जशाच्या तशा आपल्यासाठी चालू ठेवण्याचं काम हे पंतप्रधान मोदीजींनी आणि केंद्र सरकारनं केलं हे आपण लक्षात घ्या. ही निवडणुकीपुरत्या योजना नव्हत्या किंवा नुसतं तुमचं मतदान मिळवणं किंवा तुमच्या मतावर निवडून येणं आणि तुमचं मत घेऊन सत्ता भोगणं ह्याच्यासाठी या योजना नव्हत्या. तर या योजना या देशातल्या सर्वसामान्यांसाठी तुमच्यासाठी होत्या हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या योजना राबवत असताना कुठेही भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे. जो लाभार्थी आहे त्या लाभार्थीचा पैसा त्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये थेट देण्याचं काम हे पंतप्रधान मोदीजींनी या देशामध्ये करून दाखवलं, आपल्या इथं करून दाखवलं. ही वस्तुस्थिती आपण विसरून चालणार नाही. आज राज्यामध्ये आपलं महायुतीचं सरकार आलं. महायुतीचं सरकार आल्यानंतर आपल्याला माहित आहे लाडकी बहीण योजना आपल्या सरकारनं सुरू केली. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर जे काही वातावरण या राज्यामध्ये झालं त्या वातावरणाला छेद देण्यासाठी हेच काँग्रेसवाले, हेच शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेबांची लोक, पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची लोक काय सांगत होती आपल्याला, ही लाडकी बहीण योजना निवडणुकीपुरती आहे, निवडणुकीनंतर तुमच्यासाठी तुम्हाला हे काही देणार नाहीत, ही योजना बंद करून टाकणार आहेत. पण आज निवडणुका होऊन वर्ष झालं, आपलं महायुतीचं सरकार परत सत्तेत आल्यावर आज सुद्धा लाडक्या बहिणींचा पैसा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होतो. ही वस्तुस्थिती आहे, ही आपण विसरून चालणार नाही. आणि म्हणून आज अशा योजना भाजपनं राबवलेल्या आहेत, महायुतीच्या सरकारनं राबवलेल्या आहेत, देवेंद्र फडणवीस साहेबांनी राबवलेल्या आहेत की ज्याचा फायदा आपल्याला थेट मिळतोय. तुम्हाला मंत्र्याकडे जायला लागत नाही, तुम्हाला आमदाराकडे जायला लागत नाही, तुम्हाला नगरसेवकाकडे जायला लागत नाही. तुम्ही लाभार्थी आहात, तुम्ही पात्र आहात, तुमच्याकडे कागदपत्र आहेत, तुम्ही फॉर्म भरा, बँकेमध्ये खातं उघडा आणि तुमचं लाभार्थी म्हणून नाव आल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे हे सरकारकडनं डायरेक्ट येतात. कुणालाही काहीही चहा पाणी द्यायला जायला लागत नाही, चिरीमिरी द्यायला लागत नाही. हे चित्र हे भाजपनं, मोदीजींनी, देवेंद्रजींनी या राज्यामध्ये करून दाखवलं. हे बंधू भगिनींनो आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज राज्य, देश आज या सगळ्या दृष्टीनं आज भाजप सगळीकडं पुढं आहे. आज लोकांचा भाजपवर विश्वास आहे, मोदीजींवर विश्वास आहे, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजींवर विश्वास आहे. आणि आता महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपल्याला हेच करून दाखवायचं आहे की या निवडणुकीमध्ये या लातूर शहराची ही महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टीच्याच विचाराची असेल हा निर्णय घेऊन आपल्याला येणारं मतदान करायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही एक लक्षात घ्या, ज्या आपल्या इथल्या वेगवेगळ्या नागरी सुविधा आहेत, रस्ते असतील, पाणी असेल, स्वच्छता असेल, सांडपाण्याचा विषय असेल, पावसाळ्यातलं जे काही पाणी सध्या आपण अडचणी गेल्या या पावसाळ्यात बघितल्या, या सगळ्या योजना जर आपल्याला राबवायच्या असल्या तर आपल्याला राज्य सरकार, केंद्र सरकारचा आधार हा आपल्या महानगरपालिकेला मिळाल्याशिवाय या योजना
मोठ्या प्रमाणावर आपल्या शहरामध्ये राबवल्या जाऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आपल्या महानगरपालिकेची ताकद किती हे तुम्हाला पण माहीत आहे, आपलं उत्पन्न किती महानगरपालिकेचं हे तुम्हाला पण माहीत आहे. त्यामुळे जोपर्यंत राज्य सरकार हातभार लावत नाही, जोपर्यंत केंद्र सरकार हातभार लावत नाही, तोपर्यंत ज्या योजना ज्याचा उल्लेख मगाशी अजित पाटलांनी केला की आता ट्रॅफिक कंजेशन व्हायला लागले, ट्रॅफिक कोंडी व्हायला लागली आहे, ट्रॅफिकसाठी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो चौक आहे तो आपल्याला तिथं सुधारणा करायच्या, आपला जो रिंग रोड आहे तो आपल्याला नीटनेटका करायचा आहे. आज एवढ्या वर्षाचं भैयांना माहीत आहे की इतके वर्ष, आता किती वर्ष मला पण लक्षात नाही, पण सिव्हिल हॉस्पिटलचा प्रश्न किती वर्ष प्रलंबित होता. आज आपल्या आधी सुद्धा अनेक नेते मंडळी या लातूर शहरामध्ये ज्याचा उल्लेख भैयांनी केला की मंत्रिपदं भूषवली, पण सिव्हिल हॉस्पिटलचा विषय आपला निकाली काढता आला नाही. आपलं सरकार आल्यानंतर आणि या लातूरचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी माझ्यावर दिल्यानंतर पहिल्या ज्या वेळेला मला वाटतं 26 जानेवारीच्या याला मी इथं आलो, त्यावेळेला भैया वगैरे सगळे आम्ही एकत्र बसलो होतो आणि सगळ्यांनी त्यावेळेला केलं की काही करा पण हा सिव्हिल हॉस्पिटलचा विषय मिटवा. आपण तो विषय मिटवला, सरकारनं जमीन दिली, आता त्या सिव्हिल हॉस्पिटलचं पुढचं जे काही काम आहे ते आपण सुरू केले. आज डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा विषय अनेक दिवस प्रलंबित होता. स्टॅच्यू ऑफ नॉलेज आपण त्याला म्हणतो, त्याचं सुद्धा आज 10 कोटीमध्ये जे काम सुरू करायचं आहे त्याला आपण प्रशासकीय मान्यता मिळवली, आज ते काम सुरू झाले. अजून त्याला एक 20 कोटी रुपये लागणार आहे आणि तो सुद्धा निधी, हा सुद्धा लागणारा निधी येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये आम्ही सरकारकडनं आणू, हा सुद्धा शब्द या ठिकाणी आपला पालकमंत्री म्हणून मी आपल्याला 100% देऊ इच्छितो. त्यामुळं अशी कामं आपण करतोय जी वर्षोनवर्ष सत्ता असून सुद्धा या लातूर शहरामध्ये होऊ शकली नाहीत, हे आपण सगळ्यांनी मतदार बंधू भगिनींनी लक्षात घेतलं पाहिजे. भैया मगाशी म्हटले की इथं आता कोण म्हणतंय त्यांचा काय संबंध, ह्यांचा काय संबंध, अभिमन्यू किंवा भैयांचा इथं काय संबंध, मग आता उद्या एखाद्या दिवस कोण म्हणाल हे पालकमंत्र्यांचा इथं काय संबंध. आता मला म्हणजे आता मी काय तसं हे नाही, पण आता शेवटी महाराष्ट्राशी छत्रपतींचा संबंध नाही आला तर मग अवघड विषय आहे ना. मग महाराष्ट्रानं नाव कुणाचं सांगायचं. आणि मला काही इथं आपल्या जिल्ह्याचा मालक म्हणून नाही पाठवलेलं, मला देवेंद्र फडणवीसांनी तुमचा सेवक म्हणून पाठवले. लक्षात ठेवा, या लातूर जिल्ह्यामध्ये येत असताना त्यांनी सांगितले की इथल्या बारीक सारीक छोट्यातल्या छोट्या प्रश्नांकडे राजे तुम्ही लक्ष घातलं पाहिजे आणि इथल्या लोकांना या जिल्ह्याला न्याय मिळवून दिला पाहिजे. तुम्हाला आज भाजपनं मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आहे आणि ही संधी तुम्ही सर्वसामान्यांसाठी वापरली पाहिजे, हे सांगून मला इथं देवेंद्रजींनी पाठवले, आपण लक्षात घ्या. त्यामुळं या लातूर जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मी, संभाजी भैया, अभिमन्यू, आमचे रमेश आप्पा असतील, अजित पाटील असतील, अर्चनाताई असतील, आम्ही सगळेजण एक टीम म्हणून आम्ही सगळेजण काम करतोय आणि पुढं सुद्धा काम करणार. आता तुमचं एकच काम आहे की आता महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आपल्याला आणायची आहे. कोण काय सांगल इकडं लक्ष देऊ नका. भावनेच्या वर जाऊन भावनेच्या भरामध्ये मतदान करू नका. भावनेच्या भरात मतदान करून नळाला पाणी येणार नाहीये, कचरा उचलला जाणार नाहीये, रस्त्याचे खड्डे मुजणार नाहीयेत. विकास कुठं आहे, या शहराची प्रगती कुठं आहे, ह्याचा विचार करून मतदान करा, हे लक्षात घ्या. आणि विचार करून आपण मतदान केलं, कारण तुम्ही जर म्हणजे भावनेच्या भरात आपण मतदान करतो, कसं आहे हृदयातनं हे करतो. विचार कुठं करतो, मेंदू आपल्या शरीरातला विचार करतो. त्यामुळं विचार करून मतदान करा की आपल्या शहराची प्रगती कुठं आहे, आपल्या शहराला पुढचे 5-25 वर्ष 50 वर्ष या शहराची वाटचाल ही कुठल्या दिशेनं आपल्याला करायची ह्याचा विचार करून मतदान करा. आज देवेंद्र फडणवीसांनी आत्ताच आमचं बजेट झालं. कुणी इथलं मला एक सांगा, कुणीतरी फडणवीस साहेबांकडं गेलो होतं का हो की आमचं लातूर मुंबई आम्हाला वेगळा रस्ता हायवे करून द्या. आज अधिवेशनामध्ये फडणवीस साहेबांनी जाहीर केलं की लातूर मुंबई 5 तासातला प्रवास मी तुम्हाला करून देणार. तिकडं त्यांनी समृद्धी केला. आज नागपूर मुंबई त्यांनी जोडली. आज नागपूर मुंबईमुळं केवढा महाराष्ट्राला फायदा झाला आपण बघतोय. आज लातूरसाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला
की मी लातूरला मुंबईशी 5 तासामध्ये जोडणार आहे आणि नवीन आपल्यासाठी एक्सप्रेसवे हा देवेंद्र फडणवीसांनी मंजूर करून दिलाय. आपल्या पाण्याचा प्रश्न आहे ज्याचा उल्लेख भैयांनी केला. वॉटर ग्रीडची योजना देवेंद्र फडणवीसांनी काढली होती. त्या आघाडीचं सरकार आलं, उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले, आपल्या इथले पण नेते आपले आमदार पण त्या याच्यामध्ये मला वाटतं मंत्री होते. वॉटर ग्रीडची योजना गुंडाळली. एक इंचवर सुद्धा ते पाणी इकडं आणण्याचं नाही. परत देवेंद्रजी सत्तेत आले, महायुतीचं सरकार आलं. आज परत एकदा वॉटर ग्रीडची योजना पुनर्जीवन करून या लातूर शहराचा पाणी प्रश्न कायमचा मिटला पाहिजे ही भूमिका देवेंद्रजींनी घेतली आणि आता त्याचं काम आपण सुरू केलेलं आहे. हे आपण मतदार बंधू भगिनींनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की सगळ्यांनी कुठंतरी आता एक संघ होऊन भाजपच्या मागे उभं राहिलं पाहिजे. आज काँग्रेस जे आपण बघतो, इंदिरा गांधींची काँग्रेस, राजीव गांधींची काँग्रेस संपली, जवाहरलाल नेहरूंची काँग्रेस संपलेली आहे. जी काँग्रेस सर्वसामान्यांसाठी लढत होती ती काँग्रेस संपलेली आहे. आजची जी काँग्रेस आहे ती स्वतःसाठी लढणारी काँग्रेस आहे, लक्षात घ्या. स्वतःचे खिसे भरण्यासाठी लढणारी काँग्रेस आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. यांना सत्ता फक्त स्वतःचे खिसे भरण्यासाठी आजच्या काँग्रेसच्या राज्यातल्या सगळ्या नेते मंडळींना पाहिजे. बाकी तुमच्या प्रश्नाशी, तुमच्या लाईटशी, तुमच्या रस्त्याशी, तुमच्या इथल्या गटरच्या योजनेशी, तुमच्या पिण्याच्या पाण्याशी या काँग्रेसवाल्यांना काही सोयीसुतक नाही. त्यांना याची काळजी नाही असती तर हे प्रश्न आधीच सुटले असते, हे प्रश्न आधीच मिटले असते. त्यांच्याकडे सगळी सत्ता होती पण हे लातूर शहरामध्ये मिटू शकलं नाही. हे कुठंतरी मतदार म्हणून आपण ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की इकडं तिकडं न बघता आपल्या शहराला जर आपल्याला प्रगतीच्या मार्गावर न्यायचं असेल, लातूर जसं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये लातूर पॅटर्न हा राज्यभर आणि देशभर झाला, आज सुद्धा लातूरची ओळख शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये कुणीही पुसू शकलेलं नाही. तसंच आपल्याला पुढं जर आपल्या शहराची ओळख जर आपल्याला नीटनेटकी करायची असेल, ठेवायची असेल, आपल्या शहरातल्या ज्या मूलभूत सुविधा आहेत या जर आपल्याला नीटनेटक्या करून घ्यायच्या असतील, वाहतूक कोंडी जर आपल्याला सोडवायची असेल, बाकीच्या गोष्टी आपली भुयारी गटर योजना चालू आहे, पाण्याची योजना आपण मंजूर केली आहे, आपण सिव्हिल हॉस्पिटलचा विषय आता हातात घेतलाय, या सगळ्या गोष्टी आपल्या बाकीचं पण जे आहे वॉर्डातले जे पण काही छोटी मोठी कामं आहेत ही जर आपल्याला सोडवायची असेल तर आपल्याला एकच पर्याय आहे, ते म्हणजे कमळ कमळ कमळ. या पलीकडे आपल्याला कुठेही बघून चालणार नाही. त्यामुळे येणाऱ्या मतदानाच्या दिवशी आपलं मतदान मला वाटतं 15 तारखेला मतदान आहे. 15 तारखेला मतदानाला जाताना एकच मनामध्ये खूणगाठ लक्षात ठेवायची की कमळाचं चित्र जिथं असेल त्याच्या समोरचं बटन दाबायचं आणि आपल्या लातूर शहराच्या प्रगतीचा मार्ग हा आपण सगळ्यांनी मोकळा करायचा, हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं. ही माझी आपल्याला अगदी नम्रतेची विनंती आहे. पालकमंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे आणि जिल्ह्यामध्ये नक्कीच चांगलं काम करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय आणि 100% या ठिकाणी पालकमंत्री म्हणून माझ्याकडनं जेवढं काही माझ्या लातूर शहरासाठी आणि लातूर जिल्ह्यासाठी करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न मी नक्की करीन. हा माझा शब्द आपल्या सर्वांना आहे. पण एकच सांगतो की आता महानगरपालिकेमध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टीचा विचार आज महानगरपालिकेमध्ये आपल्याला तिथं न्यायचं आहे. कमळ जे ते महानगरपालिकेमध्ये आपल्याला फुलवायचं आहे, हे आपण सगळ्यांनी मतदार बंधू भगिनींनी लक्षात घ्यावं ही विनंती करतो. बाकी बोलण्यासारखं भरपूर आहे, सांगण्यासारखं भरपूर आहे. उद्या आपले नेते देवेंद्र फडणवीस आपल्या सगळ्यांशी हितगुज करायला येणार आहे, त्या सभेला पण आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं ही माझी आपल्याला विनंती आहे. मी ज्यावेळेला एवढं बोलतो किंवा संभाजी भैया एवढं बोलतात, आम्ही कुणामुळे बोलतो? मी काय स्वतः एकटा काय असं काय माझी काय ताकद आहे? आम्ही कुणामुळे बोलतो तर आमच्याकडं एक भरभक्कम नेतृत्व आहे. आमच्याकडं या महाराष्ट्राचं नेतृत्व किंवा महाराष्ट्राची जाण असणारं नेतृत्व आहे आणि ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व आहे. उद्या इथला एखादा प्रश्न घेऊन मी जर मुंबईला गेलो आणि त्यांना सांगितलं साहेब ह्या विषय लातूर शहराला आपल्याला हा विषय काही करून सोडवला पाहिजे, लोकांच्या आपल्याकडनं अपेक्षा आहेत आणि आपण हे केलं पाहिजे, मी तुम्हाला सांगतो
एक मिनिटाची पण वाट न बघता देवेंद्रजींकडनं आपल्यासाठी निर्णय केला जातो, शासनाची तिजोरी आपल्यासाठी खोलली जाती, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याकडे एवढं मोठं नेतृत्व, एवढं भक्कम नेतृत्व असताना आता आपण मागं वळून बघण्याची गरज नाही. आपण आता पुढं जायचंय, प्रगती करायची आहे, आपल्या लातूर शहराचा विकास करायचा आहे. या गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षात घ्याव्यात, ही माझी आपल्याला विनंती आहे. त्यामुळे 15 तारखेला फक्त कमळ आणि कमळाच्या समोरचं बटन दाबून आपले भारतीय जनता पार्टीचे आपल्या प्रभागातले उमेदवार आणि शहरातले बाकी सगळे उमेदवार, जिथं जिथं आपले पाहुणे रावळे मित्रपरिवार आहेत, जिथं जिथं आपल्या ओळखीचे आहेत, त्यांना सुद्धा सांगा की आता लातूर कमळाच्या वाटेनं चाललंय आणि कमळालाच निवडून देणार आहे. ही भूमिका आम्ही सगळ्यांनी घेऊन काम केलं पाहिजे, ही माझी आपल्याला विनंती आहे. परत एकदा सर्वांचं मी मनापासून आभार मानतो, मला एवढं बोलण्याची संधी दिली. आणि एवढंच सांगतो की आपल्या शहराच्या विकासासाठी सर्वांनी आपलं बहुमोल असं मतदान, मी मुद्दामून बहुमोल म्हणतो कारण मतदानाची किंमत करू शकत नाही. मतदान हे बहुमोल आहे, त्याची किंमत कुणीही करू शकत नाही. त्यामुळे कुठल्याही चुकीच्या प्रकारांना बळी न पडता सगळ्यांनी फक्त प्रगती विकास या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीला निवडून द्यावं, आमच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावं, कमळाला निवडून द्यावं ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजे. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. यानंतर एक जाहीर प्रवेश आहे. माननीय संदीपजी मोहिते यांनी स्टेजवर यायचं आणि आपला प्रवेश करून घ्यायचा आहे. छत्रपती संभाजी महाराज की जय. भवानी.